नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। काल दिनांक 10 जुलै 2026 रोजी वारकरी धर्म परिषदेच्या लढ्याला यश। आषाढी वारीसाठी आता 23 दिवस टोलमाफी, 8 दिवसांची मर्यादा वाढली। लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा। वासुदेव महाराज शास्त्री। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून वारकरी धर्म परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे। यंदा मनाच्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या वाहनांसाठी असलेली टोल टॅक्स माफीची मुदत 8 दिवसांवरून 23 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे। टोलमाफीचा कालावधी वाढविण्यासाठी वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातत्याने निवेदने, पत्रव्यवहार आणि बैठकींच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती। प्रसंगी रास्ता रोको आंदोलनाचा मार्गही स्वीकारण्यात आला होता। या लढ्यात वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री, राष्ट्रीय महासचिव हभ पॅड सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शासनाच्या अध्यादेशानुसार 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत आषाढी वारीसाठी टोलमाफीची सुविधा लागू राहणार आहे। वारकऱ्यांनी वाहनाचे कागदपत्रे आणि ओळखपत्र घेऊन स्थानिक पोलीस स्टेशन किंवा आरटीओ कार्यालयातून पास मिळवावा, असे आवाहन वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वारकरी धर्म परिषदेच्या पाठपुराव्याचे सर्वत्र स्वागत होत आहे।